आता जसं तुम्हाला आयडिया आला त्याला प्रेझेंट करण्यासाठी तुम्ही हॅकेथॉन्स यूज केला तसं आणि फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मुलांना काय तर आयडिया असला तर त्यांनी हॅकेथॉन्स यूज करून किंवा आणि कुठले तर असे सोर्स असते यूज करून त्यांचा आयडिया कसं पुढे घेऊन जाऊ शकते. आय थिंक आता म्हणजे मेजॉरिटी जेवढी मुलं आहेत आता फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमधली शक्यतो सगळ्यांना आता ते बिल्डिंग इन पब्लिक किंवा लर्निंग इन पब्लिक म्हणून जे चालू आहे सध्या की ऑलरेडी ते म्हणजे इम्प्लिमेंटेशनमध्ये आहे. लोक जे पण सध्या ज्या पण आयडियांवर काम करायला लागलेत त्यांना एक पब्लिकली त्याचं इटरेशन दाखवतात की म्हणजे सध्या कशावरती वर्क चालू आहे आणि म्हणजे ओव्हरऑल प्रोग्रेस कशी दिसते त्या म्हणजे वॉट म्हणजे ते जे पण प्रोजेक्ट असेल किंवा मे बी स्टार्टअप आयडियाज असतील किंवा म्हणजे ज्या पण गोष्टींवर स्टुडंट काम करत आहेत ते ऑलरेडी म्हणजे लोकांना त्याची प्रोग्रेस दाखवणं हे सध्या म्हणजे जनरली आता लोक करायला लागलेत हे. आणि मला तर वाटतं की नाही का ते एक बेस्ट प्रॅक्टिस आहे की त्यातून तुम्हाला एक प्रेझेंटेशन पण कळतं की कसं प्रेझेंट करावं पुढच्या लोकांना आणि एक जनरली म्हणजे बेस्ट प्रॅक्टिस पण वाटते की त्याचा फायदा पण भरपूर आहे की म्हणजे तुम्ही त्या कम्युनिटीला किंवा त्या लोकांना टार्गेट करताय ज्या लोकांना तुम्ही ॲक्च्युली केलं पाहिजे. त्याच्यामुळे मला तर ते वाटते. माझ्या ह्यानं बरेच सोर्सेस आहेत जसे लिंक्डइन जसा हा बोलला की लर्न इन पब्लिक केलं आपण किंवा बिल्ड इन पब्लिक पण अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण बिल्ड करतो पब्लिक संगे ज्याच्यामध्ये आपण कम्युनिटीज बिल्ड करतो लिंक्डइनवरती जे आपल्या इंटरेस्टमधले आहेत. जसे ग्रुप्स असतात रेडिट्सवरती सबरेडिट जे असतात बरेच तसं मी पण एक जॉईन केलेलं आहे त्याच्यावरती सबरेडिट्सवरती मला बरेच असे नवीन अपडेट्स काय येतील किंवा एक dev.ai म्हणून जे नवीन ह्याच्यावरचे डेव्हलपर्सचे नवीन ज्या इंडस्ट्रीमध्ये काय गोष्टी आहेत ते सांगणारे एक न्यूज चॅनल असल्यासारखं एक आहे त्याला पण फॉलोअप करत होतो. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे इनोव्हेशन्स आहेत किंवा तुमचे जे आयडियाज आहेत फक्त आयडिया जरी असलं तरी युटिलिटी जे आयडिया आहे तसं आपण दाखवून त्याच्यावरती म्हणजे न्यूजवरती टाकू शकतो त्या डेव्हवरती कारण की प्रत्येकाला ॲक्सेस असतो त्याच्यावरती. त्यामुळं त्यांच्या पब्लिकमध्ये एक इमेज बिल्ड करण्यासाठी आम्ही आधी काही केलं नव्हतं फर्स्ट इयर टू थर्ड इयर्स. त्यामुळं आम्ही हॅकेथॉनचा वापर केला जेणेकरून एक नॅशनल लेवलवरती रिकॉग्निशन आमच्या आयडियाला किंवा आमचं जे आयडिया आम्ही आता बिल्ड करायला आलो त्याला काय तर एक मॉनिटाईज व्हावं किंवा रिकॉग्निशन मिळावं नॅशनल लेवलवरती. त्यामुळे आम्ही हॅकेथॉनचा वापर केला. पण एक फर्स्ट इयरचा किंवा सेकंड इयरचा स्टुडंट या लिंक्डइन किंवा मे बी यूट्यूब हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे ते आपले जे आयडिया बिल्ड करून त्याच्यावरती टाकणार कारण की यूट्यूबवरती अशी कम्युनिटी इतकी मोठी आहे की त्याची की कोणी ना कोणतरी तुम्हाला कमेंट्स वाया किंवा ईमेल वाया अटॅच होतातच त्याच्यावरती. सो ते हे सगळे प्लॅटफॉर्म्स यूज करू शकतो.